अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 8. पायरोनं आपल्या वहीत नोंद केली. नादिन बॉयंटन 440. कॅरोल बॉयंटन खोलीत आला. कॅरोल बॉयंटन खोलीत आली. बसायला सांगितल्यावर बसली. आता कॅरोल, त्या दिवशी दुपारनंतर तू काय 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 केलंस ते सांग. दुपारच्या जेवणानंतर आम्ही फिरायला गेलो. मी परत तळावर आले. तुम्ही तोपर्यंत सर्व एकत्रच होता का? नाही, मी, माझा भाऊ रेमंड आणि मिस सारा किंग बरोबर होते. मग मी एकटीच निघाले. तू तळावर परत आलीस तेव्हाची वेळ अंदाजानं सांगू शकशील? मला वाटतं साधारणपणे 5:10 झाली असावीत. पायरोनं वहीत नोंद केली. कॅरोल बॉयंटन 5:10. नंतर काय झालं? माझी आई तिच्या तंबूच्या दारात खुर्चीवर बसलेली होती. तिच्याशी थोडं बोलले आणि नंतर मी माझ्या तंबूकडे गेले. आईशी तू काय बोललीस? हवेत उष्मा फार आहे, मी माझ्या तंबूत जाऊन झोपणार आहे असं मी आईला सांगितलं. ती तिथंच बसणार असल्याचं तिने सांगितलं. बस, इतकंच बोलणं झालं. ती तुला कशी दिसली? म्हणजे नेहमीपेक्षा काही वेगळा फरक तुला जाणवला का? नाही, त्यावेळी मला तसं काही जाणवलं नाही. पण आता मात्र वाटतंय की तिचा चेहरा नेहमीपेक्षा लाल दिसत होता. तिला कसला तरी धक्का बसला असावा का? धक्का? हो, म्हणजे आपण म्हणूया की इथल्या एखाद्या अरब नोकरावरती संतापली असावी का? संतापली असेलही. त्याबद्दल तिनं तुला काही सांगितलं नाही? नाही, त्याबद्दल ती काहीच बोलली नाही. त्यानंतर तू काय केलंस? मी माझ्या तंबूत जाऊन सुमारे अर्धा तास बिछाणावर पडले. नंतर जेवणाच्या तंबूत गेले. माझा थोरला भाऊ आणि त्याची बायको काही वाचित बसलेले होते. मग मीही एक मासिक घेऊन वाचित बसले. जेवणाच्या तंबूकडे जाताना तू आईशी बोललीस का? नाही, मी सरळ जेवणाच्या तंबूकडे गेले. मी तिच्या दिशेकडे पाहिलंही नाही. त्या तंबूत मी वाचित असतानाच मिस सारा किंग आली आणि तिनं आई गेल्याचं सांगितलं. तेव्हा तुला काय वाटलं? म्हणजे असं की तुझी सावत्र आई वारल्याचं समजताच तुझी काय भावना झाली? तुमच्या विचारण्याचा रोख मला समजला नाही. मला वाटतं तुला चांगला समजतोय. मला प्रचंड धक्का बसला. प्रचंड धक्का बसला? खरंच इतका प्रचंड होता का तो धक्का? जेरुसलेमला तुझ्या भावाशी रेमंडशी झालेलं बोलणं तुझ्या लक्षात असेलच. त्याचा हा घाव वर्मी बसला. तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा पायरोनं पाहिला. तिच्या डोळ्यांत भय दिसलं. ते तुम्हाला कसं कळलं? मला कळलं. पण कसं कळलं? तुमच्या संभाषणातला काही भाग मी शेजारच्या खिडकीतून ऐकला. कॅरोलनं हातांनी तोंड झाकून घेतलं आणि ती हुंदके देत रडू लागली. तुमच्या सावत्र आईचा मृत्यू घडवून आणण्याचा बेत तुम्ही दोघे मिळून आखीत होतात. कॅरोल हुंदके देत तुटक शब्दात म्हणाली. आम्ही वेडे झालो होतो, ठार वेडे झालेलो होतो. आम्ही किती वाईट मनस्थितीत होतो याची तुम्हाला कल्पना येणार नाही. ते सारं फार विलक्षण होतं. अमेरिकेत ते इतक्या तीव्रतेने आम्हाला जाणवलं नव्हतं, पण प्रवासात ते आम्हाला प्रकर्षानं जाणवलं. काय जाणवलं? सहानुभूतीनं पायरोनं विचारलं. प्रवासात प्रथमच आमच्या बाहेरच्या माणसांशी संपर्क आला. त्यांच्यापेक्षा आमचं जगणं किती घृणास्पद आहे याची आम्हाला जाणीव झाली. ते जगणं झुगारून देण्याची तीव्र इच्छा आम्हाला झाली. जिनीचाही प्रश्न आम्हाला भेडसावीत होता. जिनी, माझी सर्वात धाकटी बहीण. तुम्ही तिला पाहिलेलं नाही. ती फार विचित्र झाली आहे. तिची अवस्था आईच्या लक्षातच आलेली नव्हती. आईच्या दडपशाहीमुळे
जिनी आणखीनच बिघडत चाललेली होती. तिला वेड लागतंय की काय अशी मला आणि रेमंडला भीती वाटायला लागलेली होती. वेड म्हणजे ठार वेड. नादिनलाही तेच भय वाटत होतं. जेरुसलेमला तर त्या संध्याकाळी अगदी कडेलोटच झाला. रेमंड भयंकर संतापला. आम्हा दोघांनाही वेड लागायचंच काय ते बाकी होतं. त्या वेडाच्या भरात आम्ही तो बेत आखीत होतो. आईच्या डोक्यात प्रचंड बिघाड झालेला होता. पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारतात ना तसं आम्हाला करावंसं वाटलं. पण अगदी खरं सांगते, आम्ही तिला मारलेलं नाही. ती रात्र संपल्यावर आमचा वेडेपणा आमच्या लक्षात आला. असं करणं किती क्रूरपणाचं आहे याची जाणीव आम्हाला झाली. आम्ही आईला मारलेलं नाही. ती हृदयक्रिया बंद पडून मेली असावी. तिला नैसर्गिक मृत्यू आला असावा. माझा आणि रेमंडचा त्यात काहीच संबंध नव्हता. देवास शपथ घेऊन तू हे सांगशील? देवास शपथ सांगते, मी हे कृत्य केलेलं नाही. पायरो मिशीला पीळ देत विचारात घडला. त्यानंतर त्यानं विचारलं, आईला मारण्याचा बेत तुम्ही कसा आखला होता? काहीतरी योजना तुम्ही आखलीच असणार. काही क्षणानंतर ती म्हणाली, कोणतीच योजना आम्ही आखलेली नव्हती. आम्ही फक्त दिवा स्वप्नात गुंतून पडलेलो होतो. प्रत्यक्ष काही करण्याचा विचार आखण्यापर्यंत आमची मजल गेलेलीच नव्हती. पायरो उठत म्हणाला, थँक्स, तू जाऊ शकतेस. तुझ्या भावाला रेमंडला माझ्याकडे पाठव. कॅरोलनं उठून विचारलं, मॉसियर, तुमचा माझ्यावर विश्वास बसला ना? मी जराही अविश्वास दाखवला का? नाही, पण रेमंडला पाठवतेस ना? हो. ती तंबूबाहेर जाण्याआधी वळून म्हणाली, मी तुम्हाला खरं तेच सांगितलेलं आहे. पायरोनं काहीच म्हटलं नाही. कॅरोल बाहेर गेली. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती, भाग 2, प्रकरण 8 येथे समाप्त.